नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत शेअर मार्केट म्हणजे नक्की काय. नमस्कार, स्नेक बाईट ट्रेड या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपण आजपासून बिगिनर सिरीजला सुरुवात केली आहे आणि हा बिगिनर सिरीजचा पहिलाच भाग आहे. शेअर मार्केट म्हणजे अशी जागा जिथे कंपनीचे शेअर्स खरेदी आणि विक्री केले जातात. जसं आपण एखादी वस्तू बाजारातून घेतो तसेच इथे लोक कंपन्यांचे शेअर्स खरेदी करतात आणि विकतात. शेअर मार्केटमध्ये तुम्ही बुल मार्केट आणि बेअर मार्केट हे शब्द अनेकदा ऐकाल. बुल मार्केट म्हणजे बाजार वरच्या दिशेने जात आहे, त्या उलट बेअर मार्केट म्हणजे बाजार खाली येत आहे. जेव्हा एखाद्या कंपनीची कामगिरी चांगली असते, नफा वाढतो आणि व्यवसाय वाढतो, तेव्हा त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि जर कंपनीची कामगिरी खराब झाली, नफा कमी झाला किंवा नुकसान झाले तर त्या शेअर्सची किंमत कमी होऊ शकते. आता तुम्हाला असा विचार आला असेल की कंपनी लोकांना शेअर्स विकतेच का? याचं कारण असं आहे की कंपनीला व्यवसाय वाढवण्यासाठी पैशांची गरज असते. नवीन प्रोजेक्ट्स, नवीन मशिनरीज किंवा विस्तारासाठी ती लोकांकडून भांडवल उभारते. म्हणजे ती स्वतःच्या प्रगतीसाठी, स्वतःचा विस्तार करण्यासाठी आपले शेअर्स लोकांना विकते. जेव्हा तुम्ही एखादा शेअर खरेदी करता तेव्हा त्या कंपनीमध्ये तुमचा छोटासा मालकी हक्क तयार होतो. याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्या कंपनीचे छोट्या प्रमाणात भागीदार होता. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शेअर मार्केट म्हणजे जुगार नाही. शेअर मार्केटमध्ये योग्य ज्ञान, शिस्त आणि रिस्क मॅनेजमेंट असेल तरच इथे चांगले निर्णय घेता येतात. शेअर मार्केटमुळे तुम्हाला संपत्ती निर्माण करण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला भांडवल वाढवण्याची संधी मिळते, महागाईवर मात करण्याची सुद्धा संधी मिळते आणि त्यासोबतच आर्थिक स्वातंत्र्यसुद्धा मिळतं. तुम्ही चार्टवर हिरव्या आणि लाल कॅन्डल पाहिल्याच असतील. सामान्यतः हिरवी कॅन्डल म्हणजे त्या कालावधीमध्ये प्राईज वाढली आणि त्यासोबतच लाल कॅन्डल म्हणजे प्राईज कमी झाली. हे चार्ट ट्रेडर आणि गुंतवणूकदारांना बाजारातील हालचाली समजून घेण्यासाठी मदत करतात. शेअर मार्केटमध्ये मुख्यतः 2 मार्ग आहेत. पहिला म्हणजे ट्रेडिंग, ज्यामध्ये कमी कालावधीसाठी व्यवहार केले जातात, आणि दुसरं म्हणजे इन्व्हेस्टिंग, ज्यामध्ये अनेक वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. जर तुम्हीही ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंगमध्ये सुरुवात करणार असाल तर घाई करू नका. आधी शिका, नंतर छोट्या रकमेपासून सुरुवात करा. रिस्क मॅनेजमेंट पाळा आणि शिस्त कायम ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागात आपण सेन्सेक्स ऑप्शन्स म्हणजे काय ते अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. धन्यवाद. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.